महादिवाळीची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये। त्याचं कारण असं की म्हणजे दोन पातळ्यावरती कायदेशीर न्यायालयामध्ये देखील आज एक याचिका दाखल झाली आहे हे सगळं संवैधानिक असल्याचं सांगणारी, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवत अशा पद्धतीचं आव्हान, हे प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे। आणि माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये, कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं, कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे, कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत, आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं। गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं, असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्या त्याचे। त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवाची त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर, आणखीन केली नाही। ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत, त्यांनी मला पुसद वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं, नाही सांगितलं। आम्ही तरी सांगितलं यांचा NT जनतेसारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला, त्याबद्दलही केलं नाही। हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे, म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको, काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं। बाळासाहेब सराट्यांनी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केले कोर्टात, आपल्याला माहिती ती याचिका आहे, ते आपल्यासोबत राहिलेले आहेत। मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेला आहात, मग ते उद्या जर चॅलेंज झालं तुम्ही त्यांना विनंती करणार का ती याचिका मागे घेऊन? कोणाला? बाळासाहेब सराटे। आता आम्ही टाकायची म्हणत होतो, ते जर येडवणी करायलाच लागला, आम्ही गावखेड्यात हिंडणार आहे, डायरेक्ट करणार नाही। मी पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार आहे। आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर। 3दा झाले आमचं आरक्षण घालवायचं, काही पडद्याच्या मागून येत, काही पडद्याच्या पुढून येत, कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागत नाही। माग सिद्ध झालं तरी आमचं कुंकड हार देत कागद मिळत लागत। आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्यात, मागच्या दारातून कुंकून येत असतात, सगळ्या पुढून आल्या, तो एकटा इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या, म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे। आता तर नोंदी सापडल्यात, इथून मागचा ठीक आहे चला, 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं। तुम्ही ज्या वेळेस करायचं त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं, ज्यावेळेस साठीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा, ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा, PhD धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा, आधी संख्या पद निर्माण करून ESBC आणि ECBCचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा। कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्षच व्यक्त करावा असं नसतंय, परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाविलाज।